माझे महासव लाईव्ह चालू आहे, करायचं का नाही? लाईव्ह चालू आहे. रवींद्र चौधरी, संजीव वालवेकर, सुषमा वालवेकर, जयेश मुळकुटे, बाबासाहेब भांडे, ज्योती चांदळे, लक्ष्मी चौधरी, अन्य सगळे सहकारी बंदी होईल. आज दिवाळी सोहळ्यावर आणि हा दिवाळीचा प्रत्येकाच्या कुटुंबाचा हा सण अत्यंत मोलाचा सण आहे आणि तो सण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा. त्याच्यामध्ये काही संकट येऊन गेली मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये विशेषतः मराठवाडा, उस्मानाबाद असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, अतिवृष्टीच्यामुळे प्रचंड नुकसान झालं. जमिनी वाहून पिकं गेली, गुजर गेली आणि आमचा त्या भागाचा भावबंद हा उघडा पडला. त्याची दिवाळी कशी जाईल याची चिंता सगळ्याच मनामध्ये होती आणि ती चिंता दूर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा विचार संजीव वालवेकर यांनी घेतला आणि त्यांनी ठरवलं या भागाचं वैशिष्ट्य मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात अनेक गावचे नागरिक या ठिकाणी राहतात. त्या सगळ्यांना दिवाळीला बोलून त्याची दिवाळी गोड कशी होईल याची काळजी घेऊ आणि त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य असा मेळावा संजीव वालवेकर आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना धन्यवाद देतो की आपला सण हा एकट्याचा असत नाही. आपल्या बरोबर आजूबाजूचे सहकार त्यांचाही सण व्यवस्थित जावा याची नोंद संजीवनी घेतली आणि त्यामुळं हा प्रचंड असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी संजीव त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देतो की ही भूमिका तुम्ही स्वीकारली. हा सगळा भाग बदलतो. मला असंच आहे या भागामध्ये मी पूर्वी अनेकदा आणि त्यावेळेला तिथे काय फक्त शेती होती आणि बसून घ्या शेती होती. मी या भागामध्ये कधी कधी आलो आणि त्यावेळेला इथं शिवारात कधी ऊस, कधी ज्वारी, कधी अन्य पिकं या ठिकाणी घेतलेली मी पाहिली. एक दिवस माझ्या लक्षात कायमची राहणारी की मुख्यमंत्री असताना देशाच्या मुख्यमंत्र्याची बैठक त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरसिंहराव होते. त्यांनी बोलवली
अशा बैठकीमध्ये चर्चा झाली की एका वर्षाच्या आत आपल्याला राष्ट्रीय खेळाचे सामने एका राज्यात आयोजित करायचे. सामने आयोजित करणं म्हणजे आपण कबड्डी किंवा खो खो असे नसतात. त्याला स्टेडियम लागतात, त्याला सुविधा लागते, निवासाची व्यवस्था करावी लागते. काही हजार खेळाडू देशाच्या कानाकोप येत असतात आणि सगळी व्यवस्था फक्त एका वर्षाच्या आत करायची ही गोष्ट सोपी होती. प्रधानमंत्र्यांनी विचारलं कोण करायची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुम्ही बोललं नाही. मी हात वरचा आणि सांगितलं ही जबाबदारी महाराष्ट्र घेईल आणि महाराष्ट्र घेईल ही सूचना केल्याच्या नंतर ती मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये स्वीकारली गेली आणि सरळ टीव्हीवर विचारलं. अधिकाऱ्याची बैठक घेतली, तुमची जमीन मिळाल्याची माहिती घेतली आणि त्याची माहिती घेतल्यानंतर या भागात प्रमुख लोकांनी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि अक्षरशः 15 दिवसात आम्ही कामाची सुरुवात. आणि मला असंच की एका वर्षाच्या हजारो खेळाडू देशाच्या कानाकोपऱ्यात येणार, त्याचा महाराष्ट्रात सन्मान होईल याची काळजी घेणं प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आणि त्या दृष्टीनं ते आव्हान आपल्याला स्वीकारायचं. मला सांगायला आनंद इथं आल्यानंतर इथं स्थानिक जनतेने शेतकऱ्यांनी तुम्हाला हवी तेवढी जमीन इथं घ्या हे सांगितलं. ती जमीन मिळाली, चांगल्या आर्थिकतेची मदत घेतली आणि स्टेडियमचं बांधकाम या ठिकाणी सुरू झालं आणि अतिशय सगळे दिवशी हे स्टेडियम झालं. स्वतः स्टेडियमला स्विमिंग पूल, निवासाची व्यवस्था, अन्य व्यवस्था झाली आणि आपण देशाच्या प्रधानमंत्री नरसिंहरावना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना दाखवलं की एका वर्षाच्या आत काही हजार खेळाडूंची व्यवस्था करण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या जनतेत असे या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये करून दाखवलेले होते. आणि त्यामुळं या भागाचं नाव देश पातळीवर नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं. अनेक खेळाडू त्यांनी खेळाची चमक इथं दाखवली, ज्याची नोंद महाराष्ट्राच्या बाहेर खेळाच्याबद्दल आस्था असलेल्या लोकांनी केली. हा इतिहास आपण करू शकतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या भागाचे मालवणकर असतील, चौधरी असतील, मुलकुटे असतील, आणखी कुणी असतील, या सगळ्यांनी हातभार लावला आणि त्यामुळेच हा इतिहास आपण आज या ठिकाणी करू. आज एका वेगळ्या स्थितीचं आपण जातो. मराठवाड्याचे जिल्हे संकटात आहेत. अशी दृष्टीने घरदारी गेली, भिंती पडल्या, मुलांच्या शिक्षणाची स्थिती गंभीर झाली. हे संकट पहिल्यांदा आलं नाही. या भागामध्ये भूकंपाचं संकट एकदा आलं होतं आणि त्या काळामध्ये
80,000 घरं ही पाहिजे. 8,000 लोक डिस्ट्रीब्युशन पाहिजे होते. हे उत्तम हस्त किनारेला उमरगाला असेल, लातूर असेल, लीग असेल, त्याच्या उस्मानाबादला असेल, हे वर्ष सरतच आमच्या सगळ्यांची परीक्षा करणार असते. पण एका दिवशी आपण त्या संकटाला सामोरं केलं आणि त्या ठिकाणी एका वर्षाच्या आत 80,000 घरं बांधण्याचा संबंधीचा विक्रम अभय लोकांनी केला आणि उत्तम लोकांची सुटका केली. हे घडू शकतं लोक एकत्र असल्याचं. आणि आज या ठिकाणी ही एकी भले मागामध्ये संकट अतिवृष्टी असेल, पण ही एकी करून पुन्हा एकदा या संकटग्रस्त माणसाला दिलासा द्यायचा ही भूमिका संदीप वाघावकर त्यांच्या मित्रांनी आमच्या श्रीरामजीची तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्यायची तयारी दाखवली. आणि त्याच्यासाठी आज उद्याची तुमची दिवाळी गोल झाली या हेतूने हा प्रचंड सोहळा आज या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याला मी धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन होतो. आणि याच्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दिवाळीचा गोळा ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, चाखायला मिळेल याची खात्री या ठिकाणी बाळगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.